नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्या काजूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. मार्च आणि एप्रिल महिन्यात येणारे हे काजू ओले असताना हे काजू कसे काढायचे आणि काढताना कोणती काळजी घ्यायची हे पण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आमच्या गावातल्या शेतातले हे काजू आहेत, पण आमच्याकडे येईपर्यंत ह्याला 3 ते 4 दिवस लागलेत. त्याच्यामुळे ह्याचा थोडासा कलर बदलला आहे आणि जास्त गरमी आणि उष्णतेमुळे थोडेसे ह्याला कोंब पण आलेत. तर हे सगळे काजू मी एका पेपरवर काढून घेतलेत आणि हे काढताना आपल्या हाताला चीक लागतो. त्याच्यासाठी वाटीमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि एक विळी घ्यायची आपल्याला. त्याला चांगल्यापैकी तेल लावून घ्यायचे आणि हाताला ज्वारीचं पीठ लावायचे, कारण की ह्याच्यामध्ये थोडासा चिकटपणा कमी असतो. हाताला चांगल्यापैकी हे ज्वारीचं पीठ चोळून घ्यायचे, म्हणजे ह्याच्यातला जो चीक असतो तो आपल्या हाताला लागणार नाही. ज्वारीचं पीठ किंवा खोबरेल तेल पण तुम्ही लावू शकता, पण काजू चिरताना आपले हात सटकतात, त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ लावायचं. काजूला चांगलं हातात घट्ट पकडून ह्याला गोल गोल फिरून ह्याला चिरून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात की हाताला असा हा चीक लागलाय. आपल्या स्किनला थोडासा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ थोड्या वेळाने हाताला लावून घ्यायचे आणि मग काजू चिरायचे, किंवा मग तुम्ही हँड ग्लोव्ज पण वापरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला मी अजून एक काजू चिरून दाखवते. आता ह्याच्यातलं गर काढताना आपल्याला एखादी टूथपिक किंवा काडी घ्यायची आहे, किंवा मग सुरी चमचा तुम्ही कशाने पण काढू शकता. एकदम आरामशीर एकदम सहज आपलं हे काजूगर निघाले. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे काजूगर काढून घ्यायचे आणि ह्याच्यावरचं जर साल निघत असेल तर काढून घ्यायचं, किंवा मग एका भांड्यात गरम पाणी करून घ्यायचे आणि 10 मिनिटं हे काजू त्याच्यात ठेवायचे. मग ह्याची साल एकदम सहजपणे निघतात. किंवा आपण हे गरे एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवून ते फ्रीझरमध्ये ठेवले थोडा वेळ, तरी पण ह्याची साल पटकन निघतात. सगळे काजू मी चिरून घेतलेत आणि गरम पाण्यात टाकून ह्याची साल पण काढून घेतले आणि स्वच्छ परत एकदा गरम पाण्याने धुवून घेतले, म्हणजे ह्याच्यावर जो चीक लागला असेल तो पण गरम पाण्याने निघून जातो. आता आपण ह्याची भाजी कशी करायची ते बघूया. ह्याच्यासाठी मी पाववाटी सुकं खोबरं घेतलंय, त्याचे असे चकत्या केल्या. सुकं किंवा ओलं कोणतं पण खोबरं वापरलं तरी पण चालतं. सुक्या खोबऱ्यामध्ये तेल असतं, त्याच्यामुळे आपण जेव्हा ग्रेव्ही करतो तर त्याच्यामध्ये जास्त तेल सुटतं. मध्यम आकाराचे 3 कांदे चिरून घेतलेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घ्यायचेत आणि थोडंसं अद्रक घ्यायचे. आता आपण हे सगळे मसाले भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की आपल्याला कमी गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचेत. असं कंटिन्यूस हलवत ह्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचेत, नाहीतर मग आपले तीळ करपू शकतात. आपले तीळ आता भाजून झालेत. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. 1 चमचा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा थोडासा लालसर झाला आहे. ह्याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण दोन्ही पण टाकायचे, म्हणजे ते पण कांद्यासोबत छानपैकी भाजून होतं. अद्रक आणि लसूण आपल्याला 1 ते 2 मिनटं छानपैकी भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातला कच्चेपणा निघून जातो. 70 ते 80% कांदा भाजल्यावर आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आणि ते पण ह्याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही सेपरेट खोबरं आधी भाजून घेतलं तरी पण चालेल. कांदा आणि खोबरं आपलं चांगल्यापैकी भाजले. आता हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचे. सगळ्यात आधी आपण तीळ बारीक करून घेऊया. सुके मसाले असतात ते आधी बारीक करून घ्यायचे आणि मग नंतर ओले मसाले टाकायचे. आता कांदा आणि खोबरं आपण बारीक करून घेऊया. फोडणीसाठी आता आपल्याला परत एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मिक्सरमध्ये आपण बारीक केलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आणि ह्याला पण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग टाकायचा आहे. 2 चमचे ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकणार आहे. ह्याच्यामध्ये तिखट पण असतं आणि मसाले पण असतात, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी कोणतेही मसाले नाही टाकणार. ह्याला कोल्हापुरी चटणी पण म्हणतात. हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता. आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये ह्याला हलवत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. 1 चमचा मीठ किंवा मग चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे.
मसाला चांगला भाजला की ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला जे मसाला राहतो त्याच्यातच पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी मग ह्या मसाल्यामध्ये टाकायचं. आता ह्याला छानपैकी हलवून घ्यायचे. मसाला चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेले ओले काजू टाकायचे आणि ह्याला पण एकदा चांगल्यापैकी हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. अर्धा ते 1 मिनटं आपल्याला हे काजू मसाल्यासोबत चांगले भाजून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला चांगलं शिजवून घ्यायचे. एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी आपली काजूची भाजी तयार झाली. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा मी गावाला जायचो तेव्हा आजीच्या हाताची मस्त अशी काजूची भाजी खायला मिळायची. तुम्हाला पण आजीच्या ओल्या काजूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.